नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. वाव, कुल्फी बघितलं तोंडाला पाणी सुटलं ना. कसली भारी झाली बघा कुल्फी. एकदम स्वस्तात मस्त घरच्या घरी आपल्याला परवडणारी अशी ही कुल्फी आहे. कोणत्याही प्रकारचं दूध आपल्याला आटवायचं नाही आणि एकदम सोप्या कमी साहित्यामध्ये ही रेसिपी आहे. तर मी ते 1 लिटर दूध घेतलेले, अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आणि कुल्फी करायचं असं काही मनात नव्हतं, पण दूध गरम करायला ठेवलं. चला म्हणलं आज कुल्फी करूया एकदम स्वस्तात मस्त. तर टेस्टनुसार आपल्याला इथे साखर घालायची, काजू बदाम वगैरे थोडेसे मिक्सरला बारीक करून घ्यायचे. आणि इथे ब्रेड आहेत ना, तर 3-4 स्लाइस ब्रेडचे इथे घेतलेले आहेत. मी फक्त ब्रेडपासूनच कुल्फी बनवते. तर त्याच्यामध्ये दूध घालून आहे ना, तर ते चांगलं मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे आपल्याला. तर कुल्फी वगैरे करायचं काहीच म्हणत नव्हतं, फक्त नॉर्मल दूध गरम करायला ठेवलं होतं. परत लक्षात आलं की अगोदरचं पण दूध थोडंसं शिल्लक आहे, ब्रेड पण शिल्लक आहे, तर कुल्फीच करून टाकूया म्हणून मी तर म्हणजे दूध ओतताना वगैरे काही दाखवलं नाही. 1 लिटर दूध इथं गरम करायला ठेवलेलं आणि थोडंसं पाणी वगैरे पण घातलेलं, म्हणजे नॉर्मल आपण दुधामध्ये घालतो ना, तर तशा प्रकारे घातलेलं. आणि त्याच्यामध्ये जी काही पेस्ट करून ठेवली होती ना, काजू बदाम आणि ब्रेड आणि दूधची पेस्ट करून ती त्याच्यामध्ये घातली. आणि 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे ना, तर दुधात मिक्स करून आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे, म्हणजे दाटसरपणा येतो. आणि एका साईडला इथं आपल्याला नॉर्मल जी काही टेस्टनुसार साखर कॅरमेल करून घ्यायचे. आणि थोडंसं कढईमध्ये साखर टाकली आणि पटकन अशी कुल्फी करायला घेतली. आणि जे काही आपलं सगळं ब्रेड वगैरे सगळं घातलं होतं ना, तर त्या दुधामध्ये हे कॅरमेल केलेली साखर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. अगदी जास्त वरती दूध आलं ना, तर घालायचं नाही, एकदम वर येतं, म्हणजे असं ते वरती येतं दूध. त्यामुळे बघतच आपल्याला नॉर्मल म्हणजे थोडंसं दूध पूर्ण उकळायच्या अगोदरच घालून घ्यायचे. माझं इथं थोडंसं गोंधळ झाला, पूर्ण दूध वरती आल्यानंतर मी तर घातलेलं, त्यामुळं मी ते थोडंसं कट केलेलं आहे, एकदम वरती आलेलं. पण तसं करू नका तुम्ही. आणि वेलची पूड वगैरे घालून चांगलं हलवून घ्यायचं. आणि थोडंसं नॉर्मल थंड झाल्यानंतर ना, मोठ्या चाळणीतून आपल्याला चाळून घ्यायचं, म्हणजे ब्रेडचे कणस वगैरे काय असतील तर ते सगळे निघून जातात. तर इथं मोठ्या चाळणीमधून मी सगळं हे चाळून घेतले. कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे, एकदम म्हणजे असं मावा कुल्फी वगैरे असते ना, तर तशा प्रकारे कलर आलेला आहे. आणि एकदम मस्त पूर्ण थंड झाल्यानंतर तर एकदम दाटसर होतं. हे बघू शकता इथं किती दाटसर असं झालेलं आहे. माझी बाकीची जी काही कामं होती ना, ती आवरेपर्यंत सगळं बॅटर इथं थंड झालेलं आहे. आणि इथं प्लॅस्टिकचे जे काही मोल्ड आहेत माझ्याकडे कुल्फीचे, तर त्याच्यामध्ये पूर्ण थंड झाल्यानंतर भरून घ्यायचे. एकदम सोपी, म्हणजे 5 मिनिटांमध्ये सुद्धा कुल्फीचा विचार नसताना सुद्धा ही कुल्फी तुम्ही बनवू शकता. कारण ब्रेड वगैरे आपण घरी कधी असतं, तर त्याच्यापासून अशी थंडगार खायला दुपारच्या वेळी अशी कुल्फी बनवून ठेवा. एकदम सोपी पद्धत आहे. आणि 1 लिटरच्या जवळजवळ माझ्याकडे 35 कुल्फी झाल्या होत्या, म्हणजे भरपूर कुल्फी झालेल्या. आणि दूध वगैरे आटवलं नाही आणि आटवायची तशी काही गरज पण वाटली नाही मला, कारण मी कधी अशा प्रकारे कुल्फी बनवते. मग ते प्रॉपर दूध आटवून खवा वगैरे घालून खव्या, मग त्याला एकदम 4-5च कुल्फी होतात 1 लिटरमध्ये. त्यामुळे मी तशा केल्या नाही आहेत. तर ह्यावेळेस जरा वेगळ्या पद्धतीने करून बघूया म्हटलं, कारण दूध पण आटवायला नको आणि गॅस पण आपला जास्त जायला नको. गॅसची पण थोडीशी बचत झाली पाहिजे आणि कुल्फ्याही जास्त झाल्या पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना मनसोक्त खाता येतील. आणि असं प्रॉपर म्हणजे काही त्याच्यामध्ये थोडंसं चेंज असं काही झालंच नाही, एकदम टेस्टला छान झालं होतं. आणि ह्या अगोदरच्या पण थोड्याशा कुल्फ्या केल्या होत्या, तर सगळ्याला फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आता रात्रभर सेट होण्यासाठी. आणि आता दुसऱ्या दिवशी बघा सगळ्या कुल्फी माझ्या सेट झालेल्या आहेत. थोड्याशा ग्लासमध्ये वगैरे सुद्धा, म्हणजे एका ग्लासमध्ये सुद्धा कट कुल्फी आहे ना, तर ती करायची होती. मग ग्लासमध्ये थोडंसं बॅटर वरतून ठेवलेलं आणि जे काही इथं 4 मोल्ड्स आहेत तर त्याच्यामध्ये घालून घेतले. प्रत्येक मोल्ड्समध्ये 8 अशा कुल्फ्या झालेल्या आहेत. आणि कट कुल्फीमध्ये पण झाल्या असते 1-4-5, म्हणजे भरपूर इथं कुल्फ्या झालेल्या आहेत माझ्या. तर इथे 4 मोल्डमध्येच 8 म्हटलं तरी 32 कुल्फ्या झाल्यात. आणि 1 ग्लासमध्ये पण 3-4 झाल्या असत्या, म्हणजे 35 कुल्फ्या 1 लिटरपासून झाल्या असत्या माझ्या. आणि भरपूर छान सुद्धा झाल्या, टेस्टला एकदम मस्त. आणि भाऊजींनी तर छान थंड सकाळीच एक कुल्फी घेऊन गेले खायला. तर आमच्यात सगळ्यांनाच कुल्फ्या अशा आवडतात. आणि ग्लासमधली सुद्धा किती छान झाल्या, एकदम अशी मलाईदार अशी वाटते ना कुल्फी, बाहेर जशी मिळते ना, तर तशा प्रकारे ही कुल्फी वाटत होती. आणि तुम्ही एकदा अशा प्रकारे कुल्फी नक्कीच ट्राय करा. विकतची घेणारच नाही तुम्ही. आणि घरच्या घरी दूध न आटवता कमी साहित्यामध्ये फक्त ब्रेड, साखर आणि वेलची पूड वगैरे हे काही सगळं घरी असतंच, त्यानुसार आपण दुपारच्या वेळी थंड अशा ह्या कुल्फ्या म्हणजे खाऊ शकतो. आणि वरून थोडेसे काजू बदाम पण मी थोडंसं पसरलेलं आहे, कारण जास्त आमच्यात काजू बदामचे आवडत नाहीत. त्यामुळे पेस्ट करून मी कुल्फीमध्ये घातले, जेणेकरून ते अजिबात दिसणार नाही आणि खायलासुद्धा भारी लागेल. तर अशा प्रकारे या सगळ्या कुल्फ्या करून घेतलेल्या आहेत. एकदम टेस्टला भारी लागतात. आणि कट कुल्फी आहे ना, तर ती तर एकदमच छान लागत होती. तर मी तर बरोबर 1 लिटर दूध घेतलं होतं. आणि जे काय आपण पेस्ट वगैरे करतो ब्रेडची किंवा जे कॉर्नफ्लॉवर वगैरे मिक्स करतो ना, तर त्यासाठी वेगळं दूध घेतलं होतं. म्हणजे जेवढं दूध वाढेल ना तेवढं मला बरं होतं, कारण कुल्फ्या जास्त होतात म्हणून. मग मी त्या 1 लिटरमधलं काढलंच नाही, अगोदरचं थोडंसं दूध शिल्लक होतं ना, तर त्यातलंच पेस्ट वगैरे करायला काढून घेतलं होतं. त्यामुळे इथं माझ्या भरपूर कुल्फ्या झाल्यात.
आणि जर का तुम्हाला प्रॉपर दूध आटवून वगैरे करायचे असतील ना तर तशाही करू शकता तुम्ही, आणि अशाही कधी तर खायच्या असतील तर अशासुद्धा करू शकता. तर अगदी खवा वगैरे घालून जर कुल्फी करायची असेल तर मग त्याला दूध पण आटवावं लागतं, खवा वगैरे पण घालावं लागतं आणि जास्त कुल्फ्या होत पण येते 1 लिटरमध्ये. आणि इथं मी भरपूर अशा कुल्फ्या केलेल्या आहेत, तर टेस्टला पण एवढा काही फरक पडत नाही, छान लागतात. तर अशा प्रकारे एकदा करून पहा. आणि सगळ्या कुल्फ्या बघा इथं मी काढून घेतलेल्या आहेत, जे काही प्लॅस्टिकचे मोल्ड होते ना तर त्यातून सगळ्या कुल्फ्या अशा काढून घेतलेल्या आहेत आणि टेस्टला सुद्धा अगदी छान झाला होता. आणि सगळ्या आता ह्या एअरटाईट डब्यामध्ये सगळ्या भरून ठेवते कुल्फ्या मी. जर तुम्हाला रॅपिंग कागद असेल तर रॅप वगैरे पण करू शकता, तर मी तर रॅप वगैरे काही केलेले नाही. तर सगळ्या कुल्फ्या काढून घेतलेल्या आहेत आणि कलर बघूनच अशा खाव्याशा वाटतात ना कुल्फ्या ह्या. तर नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा, एकदम साधी सोपी सिंपल आहे. आणि तर यावर्षी उन्हाळाही कडकडीत आहे, म्हणजे दुपारचं ऊन भरपूर असतं, एकदम कडक असतं. तर अशा भरपूर कुल्फ्या करून ठेवा, एकदम 1 लिटरमध्ये भरपूर अशा कुल्फ्या होतात. तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ना तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंटसुद्धा करत जावा की तुम्हाला रेसिपी आवडली की नाही. ते कमेंट केल्यानंतर मला अजून थोडेसे व्हिडिओ वगैरे बनवायला बरं वाटतं. तर चला मस्तपैकी उन्हाळा एन्जॉय करा, अशा कुल्फ्या छान छान बनवून खावा आणि सगळ्यांना खायला सुद्धा घाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.